चला मॅच सुरू होईल आजच्या दिवसातील पाचवा सामना नक्कीच या ठिकाणी चला ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चापल आणि अजय गरत. मॅन ऑफ द मॅच मिस्टर आवेश यांना सन्मानित केलं जाईल. चला या वेळेला मात्र नक्कीच चला आपण पंचाने मात्र आपला ताबा घ्यायचा आहे. पंच जातील हे खानिवडे प्रीमियर लीगचं पर्व पाचवं आहे. अगदी दिमाखात आयोजन आपण ह्या पाचव्या पर्वामध्ये पाहतोय. हॅलो, बघा सर्व 12 संघ जे सहभागी झालेले आहेत या खानिवडे प्रीमियर लीगमध्ये त्या सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती असेल की जेव्हा सामना सुरू होईल त्याच्या अगोदर 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा आणि तो खेळाडू असा पाठवा की जेणेकरून स्कोररकडून काही चुकी होत असेल तर समोर 12वा खेळाडू आहे त्याने सुद्धा ते निदर्शनास आणून दिली पाहिजे. असे खेळाडू पाठवा ज्यांना समजेल सगळं काही, कारण लहान मुलं पाठवतात तर लहान मुलं फक्त नाव सांगतात, बाकी लहान मुलांना काही समजत नाही स्कोरर किती धावा लिहितो काय करतो ते. आणि पंचांना सुद्धा एक नम्र विनंती असेल, एखाद डिसिजन डाऊटफुल असेल तर आपण तिसऱ्या पंचांची मदत घ्या आणि तिसऱ्या पंचांना इथे जर टेक्निकली इश्यू काय असेल समजत नसेल तर मग ऑनफिल्ड जो निर्णय येईल तो निर्णय आपण देऊ. परंतु जिथे तुम्हाला डाऊट वाटेल तिथे तुम्ही मदत घ्या. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे तिसरे पंच आहेत इथे. चला थोडीशी आता स्पीडअप करायचं आहे गेमसाठी, कारण आजच्या दिवसामध्ये एकूण तब्बल 12 मॅच आपल्या होणे गरजेचं आहे. आतापर्यंत फक्त 33% मॅच पूर्ण झालेले आहेत. आवेश यांना सन्मानित केलं जाईल, जितेंद्र तरे यांच्याकडून सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब चौथ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिस्टर आवेश. करण परेड आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, आपण सुद्धा यायचं आहे. तर थोडंसं स्पीडअप ठेवा गेमसाठी, कारण 12 मॅच आजच्या दिवसामध्ये होणे गरजेचं आहे. 12 सामने होणे गरजेचं असताना मात्र आतापर्यंत 4च सामने झालेले आहेत आणि जवळजवळ 1:15 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. चला ओपनर बॅटर आपण पाहतोय हर्षिता 11 शिंदे गटाचे अजय घरत आणि सुनील घरत अर्थात चापल, दोन्ही चांगले हिटर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र गोलंदाजी मार्कवरती मिस्टर हार्दिक, मागच्या वर्षीचा ज्यावर सर्वांच्या नजरा होता तोच हार्दिक. सर्व खेळाडूंना, क्षेत्ररक्षकांना, बॅटरला मात्र विनंती असेल जर काही डाऊटफुल वाटत असेल तर आपल्याकडे यूट्यूब आहे, जर त्याची मदत घेता आली, थर्ड अंपायर आपण कॉल करू शकत नाहीत, मात्र काही डाऊटफुल वाटत असेल तर आपण थोडीशी त्याची मदत घेऊ शकतो. किंवा क्षेत्ररक्षक जे आहेत जर आपल्याला वाटते की यस हा चौकार आहे तर अगदी खेळाडू वृत्तीने म्हणा की हा चौकार आहे, षटकार असेल तर षटकार म्हणा, ही एकमेकांना मदत करत राहूया तरच खऱ्या अर्थाने खानिवडे प्रीमियर लीग ही नक्कीच पुढे जाईल. चला आता मात्र 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळणे खूप गरजेचं आहे, कारण वेळ पण तितकीच महत्वाची आहे. आणि या जर 15 मिनिटांमध्ये चला हार्दिक गोलंदाजी मार्क मध्ये पहिलं षटक हाताळतोय मिस्टर हार्दिक.
मात्र एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक सेन्सिबल धाव आपण पाहिली अजय घरत यांच्या बॅटमध्ये. आता मात्र सुनील यावेळेला ब्लॉक होलला चेंडूला धाडले मिड ऑफच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र एक धाव वरतीच रोखून ठेवले. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डॉन गल्ली अतिशय नावाजलेली गल्ली आहे. अगदी कितीतरी खेळाडू ह्या डॉन गल्लीने घडवलेले आहेत. पुढचा चेंडू हार्दिक यांचा सामना करेल अजय घरत. यावेळेला चेंडू आहे हवेत, स्वतः अक्षय तरे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली, चेंडू दन 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 करत चालल्या सीमारेषे जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अक्षय यांचं. 2 धावा फेकी होईल तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित केल्या. 2 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र आपण पाहतोय 4. थोडस स्पीडअप ठेवा. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कशी हाताळता येतील हे पाहायचं आहे, कारण आता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आणि 12 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील हार्दिक यांचा. या वेळेला चेंडू ने बॅटची कडा घेतली होती, मात्र जे व्हायला पाहिजे होतं हा कॅच घेता आला असता. मात्र पंकज यांच्या पुढे थोडासा करण परेड साठी 500 रुपये आलेले आहेत. करण परेडने यायचं आहे. काकाकडून धनेश परेड यांच्याकडून सन्मानित केलं जाईल करणला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड होतोय. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने धावतोय, पलटोय, क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोर बोर्ड आतापर्यंत आपण पाहतोय 6. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू उर्वरित आहे, एक चेंडू शेष आहे. अजय घरत यांचं विशेष कौतुक करतोय आपण की 40+ असू दे किंवा इतर लीगच्या मॅच असू दे, प्रत्येक मॅच मध्ये अजय घरत याची बॅट मात्र तळपताना आपण पाहत असतो. मात्र खानवडे प्रीमियर लीग आली ना की अजय घरत थोडासा का होईना मात्र शांत असतो. बघा या वेळेला एक जीवनदान मिळालंय अजय घरतला. दोन जीवनदान झाले. एक विकेट किपरच्या माध्यमातून जीवनदान मिळालं आणि आता एक मिड ऑफ कव्हरच्या दिशेने मात्र एक जीवनदान मिळाले. हे 2 जीवनदानचा काही फायदा करून घेता येईल का? कारण सर्वांच्या नजरा असतात अजय घरतकडे. अजय घरत अगदी ग्रामीण प्रीमियर लीग असू दे, आगरी प्रीमियर लीग असू दे किंवा इतर टुर्नामेंट जेव्हा असतात आगरी समाजाच्या, या प्रत्येक ठिकाणी अजय घरतचं एक वादळ अगदी घुंगावत असतं. आणि मात्र गेले काही वर्ष आपण पाहतोय हे केपीएल मध्ये असं काय घडतं, काय होते, प्रेशर असतं का गावाचं? काय म्हणतील मनोज पाटील? नक्कीच, कारण घरचे प्रेक्षक असतात ना, त्यावेळेला थोडासा खेळाडू आहे तो घरच्या प्रेक्षकांसमोर आणि घरच्या मैदानावर त्याच्यापुढे एक वेगळं आव्हान असतं. कारण इतर ठिकाणी जर चांगली खेळी होते तर गावामध्ये का नाही, आणि हे प्रेशर घेऊन कदाचित अजय घरत मैदानात उतरत असेल, परंतु प्रेशर घेणाऱ्यामधला नाहीये. कारण रिहान सुपर किंग बहाडोली संघामध्ये आम्ही एकत्र होतो आणि अजय घरतला मी एकदम जवळून बघितलंय आणि रूम पार्टनर सुद्धा असायचे आमचे. कारण 7 दिवस ती स्पर्धा आणि कित्येक वेळा आम्ही एकत्र मैदानावर प्रॅक्टिससाठी गेलो होतो. आणि एक सामना तर अक्षरशः म्हणजे अंतिम 4 मध्ये रिहान सुपर किंग बहाडोली संघ आला होता शिरसाटच्या मैदानावर, तो अजय घरतमुळे. त्याची एक खेळी जिथे तेंबोड्याचा अक्षय पाटील होता त्याच्या हातून झेल सुटला होता आणि त्यानंतर जे वादळ निर्माण झालं होतं अजय घरत नावाचं. बघा इथे आलाय षटकार आणि हा थांबणाऱ्यातला नाही. ज्यासाठी अजय घरत ओळखला जातो ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर या 6 ने 13 धावा. नक्कीच मला थोडीशी रामायणाची आठवण झाली. जामवंताने जसं हनुमंताला जागृत केलं होतं तसं मनोज पाटील स्वतः जामवंताच्या रूपाने आलेत आणि अजय घरतला जागृत केले की तुम्ही करू शकतात. आणि अजय घरत एक काय माहितीये का, पॉइंटच्या वरून जो षटकार किंवा चौकार खेचतात ना, तो हुकच्या रूपाने एक अप्रतिम शैली आहे त्यांची ती फलंदाजीची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट अजय साडी. या वेळेला आपण बघितलं तर कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय. झेल नंबर 3 अजय घरत थँक्यू सो मच म्हणून कंटाळले असतील, कारण एकदा यष्टीरक्षकाने झेल सुटला आणि याच क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर संचितने 2 वेळा झेल सोडलेला आहे. तर कुठेतरी डोकेदुखी असेल. क्षेत्ररक्षणाची बाब थोडीशी खराब बघायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका परिपक्व खेळाडूला तुम्ही जीवनदान देतात. बघा काल सुद्धा एक के एल राहुलचा झेल सुटला, त्यानंतर जी पार्टनरशिप झाली शुभमन गिल आणि के एल राहुल
ती विजय मिळवून दिला भारतीय संघाला. इथे चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरं षटक प्रगतीवर आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर अमर पाटील दर्शवतात 3 चेंडूंचा खेळ होताना 16 धावा धावफलकावर. चॅपलला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूने अजय घरत आहेत, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सुनील घरत. दोघेही चांगले खेळाडू आहेत आणि एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा कल दिसतोय दोघांचा. चौथा चेंडू या वेळेला आपण बघतोय सुनील घरतच्या बॅट मधून वन बाउन्स चेंडू निघून गेलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. चौकार 4. थँक्यू डीजे, थँक्यू. चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. खानिवडे प्रीमियर लीग आपण बघितली तर खूप मोठमोठे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. तब्बल 12 संघ आहेत. एखाद्या गावची लीग आणि 12 संघ ही न पटणारी गोष्ट वाटते, परंतु खानिवडे प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बघायला मिळते. इथे आपण बघतो बॅट टच आहे असं सांगताना आपण सुनील घरतला बघितलं, कारण आमच्या गावामध्ये सुद्धा 10 संघ होतात बारडोली प्रीमियर लीग मध्ये, परंतु इथे तब्बल 12 संघ आपल्याला बघायला मिळतात. 12 संघांचे वेगवेगळे स्टँड आणि पूर्ण सीमारेषेच्या बाहेर आपण बघतोय कपडा बांधलेला आहे. चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि 2 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह बघायला मिळते. प्रो प्लेच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह बघताय त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. इथे सुनील घरतच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. बघा उडी मारण्याचा काहीच गरज नव्हती. इथे झेल सोपा झेल होता, परंतु क्षेत्ररक्षकाला असं वाटलं असेल की मी सीमारेषेच्या अगदी जवळ आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली इथे, परंतु इथे सेफ आहे. फक्त 2च धावा मिळतील. तरी सुद्धा आपण चेक करूया एकदा आणि आमचे तिसरे पंच इथे हजर राहतील. या संदीप मडवी आपण यायचं आहे. तर बराच आतमध्ये आहे, त्यामुळे जेवढ्या धावा पळून पूर्ण केल्या आहेत 2 धावा ते 2 धावा मिळतील आणि 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेलेत. षटक क्रमांक आपण बघतोय 2 षटक संपलेले आहे. 22 धावा धावफलकावर. घेतोय एक छोटासा ब्रेक. 9 मिनिटाचा वेळ झालेला आहे. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. जर 7वं मिनिट लागलं तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 खेळाडू हे 63 सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. वेदांत कुडू आणि राहुल कुंभार ही जोडी आपल्याला बघायला मिळते. राहुल कुंभार म्हटलं तर खूप मोठं नाव आहे. हे सुद्धा एक टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय. इथे आपण बघतोय अजय घरत. एक क्वालिटी आहे अजय घरतकडे आणि हा फटका आपण बघितला तर फुलचा फटका पॉवरफुल, सक्सेसफुल आणि वंडरफुल होताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अजय घरतच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करताना अजयला आपण बघितलं. धावा जमल्यात त्या धाव फलकावर 28. डॉन गल्ली सुपर किंग आणि मारुती फायटर्सच्या मधोमध जी इको गाडी उभी आहे सिल्वर कलरची, तर ती इको गाडी आहे ती आपण थोडीशी सावलीमध्ये घेऊन जा, कारण रिफ्लेक्ट होते आरसा आपला, त्या काचेवरून प्रकाश परावर्तित होतोय. तर विनंती करेन मी त्या इको गाडीच्या मालकाला आपण ती थोडी बाजूला करा. या वेळेला अजय घरत थांबणार नाही, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला आणि इथे अजय घरतच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. काही जबरदस्त फटका खेळला गेला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली आणि लॉंग लेगच्या खेळाडूला मात्र झेल देऊन अजय घरत बाद झाला. घेतो एक छोटासा डीजे ब्रेक. DJ Alpesh in the mix. डीजे थँक्यू. 28 रन्स ऑन द बोर्ड. न्यू मॅन इन मिस्टर आपण बघतोय हर्षिता 11 शिंदे गटाकडून. बॅटर नेम
थांबा जरा, बॅट्समन नेम सांगा. बॅटर नेम प्रफुल. प्रफुल पांचाळ, न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. लॉंग ऑफला एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29. 29 धावा धावफलकावर आपण बघतोय. बघा, प्रत्येक संघाला नम्र विनंती असेल, आपण खेळाडू जो पाठवतील त्याला नावं माहिती असणं आणि थोडासा मोठा खेळाडू पाठवा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची चुकी आमच्याकडून जरी झाली तरी ती त्यांच्या लक्षात येईल. इथे आपण बघितले तर चापलच्या बॅटमधून इथे आपण बघतोय झेलबाद होताना सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना बघायला मिळते. सुनील घरत बिरवाडीच्या मैदानावर सुद्धा एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आपण बघितला अग्रिचषक बिरवाडी या स्पर्धेमध्ये. आणि तिथे फक्त एकाच नावाची चर्चा होती, युट्यूबच्या माध्यमातून असू द्या नाहीतर बक्षिसांची खैरात होताना गोल्डन, या मात्र एका व्यक्तीची चर्चा होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर चला, हर्षिता 11 शिंदे गट आपला 12वा खेळाडू एक पाठवा. अजून इथे नावच माहिती नाहीत खेळाडूला तुमच्या. यतीन घरत. या वेळेला आपण बघतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून निघून जातोय. थर्ड मॅन सीमारेषेच्या अगदी बाहेर 4 धावांकरिता युवा ग्रुप खानिवडेच्या स्टँड मध्ये चेंडू निघून गेलाय आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे. 11च्या सरासरीने सध्याच्या स्थितीला 11.33 ची सरासरी राखली गेली इथे. 33 धावा धाव फलकावर. इथून दीपेश कुडू सरांकडून आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या बघतोय 34. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. खानिवडे प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आहे आणि 5व्या पर्वाचं हे दिमागदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. इथे आपण बघितले तर एज लागली चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 11.33 च्या सरासरीने 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण बघतोय 34. घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. खानिवडे प्रीमियर लीग 20-25. थँक्यू डीजे, थँक्यू. तर 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण बघतोय 34 धावा. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं षटक असेल. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. आजपासून सुरू झालेली 10वीची परीक्षा आणि त्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर संचित येतोय, ज्याने 45 नंबरची जर्सी आपल्या अंगावर घातलेली आहे. पहिला चेंडू फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडू आणि इथे आपण बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतंय. षटक क्रमांक 4 चेंडू क्रमांक 2 घेऊन संचित आपल्याला बघायला मिळेल. खानिवडे प्रीमियर लीग ही आपण स्पर्धा बघतोय. श्रीराम क्रीडा मंडळ खानिवडे आयोजित खानिवडे प्रीमियर लीग 20-25 मध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. इथे आपण बघितलं तर कट करण्याचा प्रयत्न. इथे एज लागली होती, झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर एक धाव परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 2 चेंडू आणि फक्त 2 धावा. प्रो प्लेच्या माध्यमातून आपण बघतो ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह 2 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आदरणीय हर्षिता राकेश घरत यांच्याकडून लगातार 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेटसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे.
तिन्ही दिवसासाठी आणि कुशल आणि भोईर यांच्याकडून सुद्धा 3 दिवसासाठी हे बक्षीस असेल 1500 रुपयाचं. तर बघा 1500 कुशल अनिल भोईर आणि 1000 हर्षिता राकेश घरत या दोघांकडून तब्बल 2500 रुपये मिळतील. लगातार 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी. इथे आपण बघितलं तर अंडरम कॉपी बुक स्टाईलने टॅप केलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला एका धावेसाठी. फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर न्यू बॅटर इन आपल्याला बघायला मिळेल. बॅटर नेम हर्षिता 11 शिंदे गट. आपण एक्स्ट्रा खेळाडू पाठवा इथे. सुनीलजी घरत साहेब आपणास विनंती असेल. राज येतोय नवीन बॅटर. या वेळेला आपण बघतोय चेंडूला पाठवलंय लॉंग लेगला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. क्षेत्ररक्षकाकडून होते थोडीशी चुकी आणि चेंडूला निघून पाठवले गेलंय. ते पंचांचा इशारा काय येतोय, चौकार की षटकार हे बघणं महत्वाचं असेल. परंतु दीपेश कुडू सरांनी दर्शवलंय की षटकार आहे आणि ऑफिशियल कॉल आमच्यापर्यंत पोहोचवला तो म्हणजेच आपण बघतोय नरेश किणी सरांनी 6 धावा षटकार. क्षेत्ररक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे. खेळ तुम्ही कुठल्या लेवलला खेळता ह्याला महत्व नाही, तर तुम्ही तो किती शिस्तीने खेळता ह्याला महत्व आहे. आणि त्या क्षेत्ररक्षकाचं आम्ही कौतुक करेन की ज्यांनी झेल सुटल्यानंतर म्हटलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला आणि 6 धावा या चेंडूवर आलेल्या आहेत. तर नक्कीच तुमच्या ह्या डिसिप्लिनला सलाम असेल. धावसंख्या 46, विजयासाठी 47 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 47 धावा. तुर्तास घेतोय आम्ही एक छोटासा ब्रेक. पैकीसाठी या सामना क्रमांक आपल्याला बघायला मिळेल 6वा. साईनी साईज्ञा 11 आणि गावदेवी स्पोर्ट या दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळेल. साईनी साईज्ञा 11 आणि गावदेवी स्पोर्ट अशी लढत यानंतर होणारा सामना. सामना क्रमांक 6. खानिवडे प्रीमियर लीग 20-25 हे शानदार पर्व आपल्याला बघायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय आदरणीय उमेश वासुदेव घरत साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पूर्ण टीमने जी अथक मेहनत घेतली, अथक परिश्रम घेऊन मात्र हे सुसज्ज असं मैदान तयार केलंय. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आज सकाळी सुरुवात झाली आणि आतापर्यंत 5वा सामना सुरू आहे. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावा अखेर आपण धावसंख्या बघितली तर 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय 24 चेंडू मध्ये. विनंती करेन साईनी साईज्ञा 11 आणि गावदेवी स्पोर्ट आपण नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही संघाचे संघनायक साईनी साईज्ञा 11 आणि गावदेवी स्पोर्ट
आदरणीय उमेश घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होताना दोन संघादरम्यान आपण बघतोय दोन्ही संघाचे कर्णधार साईनी साईज्ञ 11 आणि गावदेवी स्पोर्ट या दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होणार आहे. चला दोन बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. वीस 25 असा कॉल आहे आणि केप्पेल आलेला आहे. सायनी साईज्ञ संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. साईनी साईदने 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट आपल्याला बघायला मिळेल. बघा क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर 10 खेळाडूंविषयी खेळू शकता आणि 11वा जर तुम्ही मैदानात उतरवतील तर तो खेळाडू जेव्हा येईल तेव्हा त्याला जेवढा वेळ तो बाहेर आहे तेवढा वेळ आतमध्ये फिल्डिंग करावी लागेल तरच त्याला बॉलिंग करता येईल. हे नियम आहेत, हे लक्षात ठेवा. तर हार्दिक आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य आणि राज आहे गोलंदाज. हर्षिता 11 शिंदे गट आणि युवा ग्रुप खानिवडे, माफ करा डॉन गल्ली सुपर किंग या दोन संघांदरम्यान पाचवी लढत सुरू आहे. या वेळेला आपण बघतोय डॉन गल्ली सुपर किंग 47 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर फलंदाज बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. सुपर बॉलिंग हर्षिता 11 शिंदे गटाकडून पहिलं षटक हाताळताना राज या पहिल्या चेंडूवर राज केले राजने. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा दीपेश कुडू सरांकडून आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पहिली धाव ही धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. अकाउंट ओपन होताना डॉन गल्ली सुपर किंग या संघाचं आपल्याला बघायला मिळते. एस्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना अजय घरत एक लेजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. इथे आपण बघितलं तर डेड बॉल घोषित करतात पंच. चेंडू क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होताना मिस्टर आपल्याला बघायला मिळेल राज. तर एका बाजूने पहिल्या चेंडूचा सामना केलाय तो करणने डॉट बॉल खेळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन येतोय राज. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस थोडासा गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळाला. पहिल्या चेंडूच्या गतीने हाताळला होता त्याही पेक्षा कमी गतीने हाताळलेला हा दुसरा चेंडू मिड विकेटला खेळलाय एका धावेसाठी आणि धावसंख्या आपण बघतोय 2 चेंडूंच्या खेळानंतर बिनबाद 2 ही स्थिती आपल्याला डॉन गल्ली सुपर किंग्स संघाची बघायला मिळते. पहिलं षटक प्रगतीवर आहे. अजय घरत क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. डाव्या त्याच्या फलंदाजासाठी खेळाडू 2 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. ऑन साइडला एक डीप मिड विकेट आणि एक वायडिश लॉंग ऑनला. तर एक खेळाडू आपण बघतोय वायडिश लॉंग ऑफला ऑफ साइडला. हे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतात. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला बघायला मिळते. पॉवरफुल फलंदाजी होईल की पॉवरफुल गोलंदाजी होते हे बघणं सुद्धा या खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप महत्त्वाचं असेल. आतापर्यंत या स्पर्धेला मात्र लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच प्रेक्षकांनी पसंती दर्शवलेली आहे. घरबसल्या या सामन्यांचा आनंद घेताना हे श्रोते आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
राज राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला उंची दिली होती, पुल करण्याचा प्रयत्न नीटचा आला नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 3 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना 3 चेंडू आणि 3 धावा. सुरेख स्थितीमध्ये सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतोय. डीप मिडविकेटला उभा असलेला चॅपेल आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण बघतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर वाईड इज लॉंग ऑफ, वाईड इज लॉंग ऑन आणि डीप मिडविकेट हे पुन्हा एकदा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सुद्धा क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात केले गेलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय वाईड यॉर्कर. काय जबरदस्त कौतुकास्पद कामगिरी करताना मिस्टर राज आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय हेमंत वझे आणि नितेश तरे यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे. राज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. ही खानिवडे प्रीमियर लीगची खासियत आहे. इथे आपण बघितलं तर पंचांचं बोट असं वाटलं होतं की प्लम पकडलं गेलंय, परंतु दर्शवलंय की आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि लेगबाईचा इशारा येताना दीपेश कुडू सरांकडून आपण बघतोय षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 या धावसंख्येवर. चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 5. पाच चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. राजने पॉवरफुल गोलंदाजी करताना या सामन्यावर आपलं राज निर्माण केलंय. इथे आपण बघितले तर शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. जमेची बाजू आहे बिनबाद 4 आणि 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण बघितली तर 43 धावांचं लक्ष समोर असेल. घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. आणि ह्या 43 धावा रोखण्यासाठी प्रफुल येतोय. ही गोलंदाज ह्या धावा रोखू शकतील की फलंदाज या 18 मध्ये 43 धावा आहेत त्या करतील हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. प्रफुल पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला आपण बघितलं तर यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू आपण बघतोय आणि डॉट बॉलने चेंडूची सांगता होते. पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र काय जबरदस्त लाईन लेत. कौतुक करावं लागेल प्रफुलचं. षटक क्रमांक दुसरं चेंडू क्रमांक आपण बघतोय दुसरा घेऊन येईल. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी कंजूस केली जाते हर्षिता 11 शिंदे गटाकडून, तर नक्कीच विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला बघायला मिळतात हर्षिता 11 शिंदे गटाचे हे खेळाडू. अजय गरत एष्ट्यांच्या मागून चांगली कामगिरी करताना सातत्याने मात्र खेळाडूंना बदल करताना आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट. यॉर्कर लेंथ. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग, अप्रतिम. अप्रतिम गोलंदाजी करताना प्रफुल आपल्याला बघायला मिळतोय. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना प्रफुल. शिंदे गटाकडून आपण बघतोय हर्षिता 11 शिंदे गट. इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात 12 संघ एकमेकांसमोर उभे टाकले गेलेत. इथून आपण बघतोय पायावर चेंडू आदळतोय. एष्टी रक्षक आणि गोलंदाजाचा मात्र जोरदार अपील आपल्याला बघायला मिळतंय. आणि इथे आपण बघितलं तर बघा तुम्हाला रिव्ह्यू नाहीये, फक्त पंच त्यांना जर डाऊटफुल वाटेल तेव्हाच ते रिव्ह्यू घेतील. लेगबाईच्या साह्याने मात्र एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते.
अजय घरत ह्यांनी मात्र मांग केली होती तिसऱ्या पंचांची, कारण असं वाटलं होतं गोलंदाज आणि यष्टीरक्षकाला की प्लंप आहे इथे. आदरणीय हर्षिता राकेश घरत मॅडम यांच्याकडून लगातार 3 डॉट साठी 500 रुपये आहेत. प्रफुल आपण लगातार 3 डॉट बॉल करा आणि हर्षिता घरत मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. शिंदे गटाच्या सर्वेसर्वा आहेत हर्षिता 11 शिंदे गटाच्या, आणि इथे आपण बघितलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निर्धाव निघून जातोय. 1 डॉट बॉल आलेला आहे. अजून 2 डॉट बॉल तुम्हाला 500 रुपये मिळवून देतील. आणि खानिवडे प्रीमियर लीगचं हे वैशिष्ट्य आहे, 500 आणि 1000 मध्येच बक्षिसं लागली जातात. 100-200 ला फारशी किंमत नाही इथे. पैसा आहे. प्रफुल राईट राईट ऑफ राऊंड द विकेट. इथे आपण बघतोय चेंडू निघून गेलाय इनसाइड एज आणि शॉर्ट लेगला चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली बघा, 1 डॉट आल्यानंतर 1 धाव आली. आता पुन्हा एकदा तुम्हाला 3 डॉट बॉल टाकावे लागतील. 13 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष समोर असेल. 13 चेंडू 41 धावा. सुनील घरत, अजय घरत काय जबरदस्त मात्र मॅनेजमेंट करतात, संघाला बांधून ठेवलंय. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजाचा वापर केला जातोय कौतुक करावं लागेल, कारण 47 धावा फार मोठी टोटल नव्हती, परंतु 13 मध्ये 41 ठेवल्यात. फुलटॉस चेंडू होता, पर्वणी होती फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची, परंतु एक अतिरिक्त धाव फक्त मिळते. 13 मध्ये आता 40 ची गरज आहे. 11 मध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि 13 मध्ये 40 करायच्या आहेत. गोलंदाजी चांगली होताना आपल्याला बघायला मिळते. अजय घरतने लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रफुल. बघा, परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि तेच परिवर्तन करताना सातत्याने आपण बघतोय अजय घरतला. बारा चेंडू आणि आता 38 धावांचं लक्ष समोर असेल. विजयासाठी आपण बघणार आहोत तर डॉन गल्ली सुपर किंग. ही डॉन गल्ली आहे ना, ती सुपर किंग खेळाडूंची आहे आणि तुम्हाला या मैदानावर आता सुपर किंग कामगिरी करावी लागेल, तेव्हाच डॉन गल्ली सुपर किंग हे नाव तुम्हाला सूट करेल. इथून 12 चेंडू 38 धावांचं लक्ष समोर आहे. या डॉन सारखी तुम्हाला कामगिरी करावी लागेल. या डॉन को रोकना मुश्किल ही नाही तो नामुमकिन है, हा डायलॉग आठवावा लागेल. आणि त्याच पद्धतीने चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा, तोपर्यंत आम्ही गाण्याची व्यवस्था करतोय. जातोय डीजे कडे. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा, पंचांचा रिलीव्हर असतो. 2 पंच मैदानात जातात तेव्हा 1 पंच समालोचन कक्षामध्ये असतात. कॉमेंटेटरचा रिलीव्हर असतो. आता युट्यूबच्या माध्यमातून कॅमेरामॅनला सुद्धा रिलीव्हर द्यावा लागेल असं चित्र झालंय, कारण मोठ्या स्पर्धा आहेत त्यामुळे कॅमेरा स्टेबल ठेवणं थोडंसं चुकीचं वाटतंय. तर तुम्ही सुद्धा मानधन वाढवा तुमचं. पर डे जे काय आहे त्याच्यामध्ये एक माणसाचं मानधन वाढवून तुम्ही सांगत जा. चला, साईनी साईदने 11 आपला डिसिजन कळवा प्लीज. केतन घाटाल सर, निर्णय कळवा आपला. डॉन गल्ली सुपर किंग मध्ये केतन घाटाल आहेत, आपला निर्णय कळवा. साईनी साईदने संघाने नाणेफेक जिंकलेले आहे, अजून निर्णय आला नाही. या षटकापर्यंत निर्णय कळवा प्लीज. तिसरं षटक सुरू आहे. विजयासाठी 38 धावांचं लक्ष आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा बघितलं तर पिचिंग जर आपण बघितले तर आउटसाइड लेग तर नाही. इथे दीपेश कडू सरांनी दर्शवले की एज लागली होती.
बॅटची आतली कडा लागली आणि ह्याचंच कारण आपण बघतोय एक धाव येताना. आता 37 धावांचं लक्ष समोर असेल 11 चेंडूमध्ये. 11 चेंडू 37 धावा. व्हॉट अ मॅच. बघा अजय घरात प्रत्येक चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. हा अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये शेअर करतात ना तेव्हा तुम्हाला यश मिळतंय. आणि तेच यश येताना कारण 24 चेंडू 47 धावा टेनिस क्रिकेटमध्ये सोपं आव्हान आहे. परंतु 24 चेंडू मध्ये 47 धावा रोखणं हे कठीण आव्हान असते आणि ते कठीण आव्हान पूर्ण करताना आपल्याला हर्षिता 11 शिंदे गट बघायला मिळतंय. इथे आपण बघितलं तर फेकी केली होती, डायरेक्ट फेकी लागली असती तर फलंदाज बाद झाला असता. एक धाव येताना 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता 36 धावा. 10 चेंडूमध्ये 36 धावा. पूर्णपणे पकड घट्ट केलेली आहे या सामन्यावर हर्षिता 11 शिंदे गटाने. यश हा खेळाडू आहे इयत्ता 8वी मध्ये शिकतोय आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे क्रिकेटरचे पाय हे मैदानात दिसतात आणि यश त्याच पद्धतीचा खेळाडू आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खानिवडे गावचं नाव रोशन करेल यश. कारण आग्री प्रीमियर लीग मध्ये असाच एक खेळाडू होता जो इयत्ता 8वी मध्ये शिकत होता आणि पहिल्यांदा आग्री प्रीमियर लीग मध्ये निवड झाली होती. त्या खेळाडूचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तत्पूर्वी चेंडूकडे वळतोय. एक टप्पा चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. अजूनही विजयासाठी 32 धावांचं लक्ष समोर असेल तर तो खेळाडू होता सफाळे गावातील मित आणि आज तोच खेळाडू आपण बघतोय तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कुच बिहार ट्रॉफी सुद्धा खेळून आला आणि त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करताना मीत आपल्याला बघायला मिळाला. मॅन फ्रॉम सफाळे गाव. साईनी साईज्ञ संघाचा कर्णधार आपण निर्णय कळवा. गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर 9 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं लक्ष. विशाल सरळ बॅटने खेळलेला फटका बघायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार. 28 धावांचं लक्ष. लागोपाठ 2 चौकार. 2 चौकाराने अजय घरत आणि सुनील घरत यांचं टेन्शन थोडस वाढवलेलं आहे. 8 चेंडू 28 धावा. या 2 चेंडूंवर एक मोठा प्रहार पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. डॉन गल्ली सुपर किंग संघाला कमबॅक करताना फलंदाजी स्वीकारलेली आहे साईनी साईज्ञ 11 या संघाने नाणेफेक जिंकून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल तर अजय घरत यांना मात्र विचार करण्यास भाग पाडले या 2 चौकाराने. स्ट्राईक आपल्याकडे घेतली होती आणि त्या स्ट्राईकने 2 चौकार आलेत ते म्हणजेच हार्दिकच्या बॅटमधून. कर्णधाराच्या भूमिकेत हार्दिकला आपण बघितलं टॉस करण्यासाठी आला होता. टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. गोलंदाज विशाल 8 मध्ये 28. इथे आपण बघतोय सुरेख झेल होईल का की क्षेत्ररक्षक. बघा झेल तर सुटलाय परंतु 2 धावा रोखू शकत नाही. इथे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 24 धावांचं लक्ष समोर असेल. ही चांगली गोष्ट हीच झाली हर्षिता 11 शिंदे गटासाठी की झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये राहिला. या चौकार गेला नाही. चांगला चेंडू होता. 2 खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचले सुद्धा होते परंतु सुनील घरत मात्र क्षेत्ररक्षण बदलताना बघितले आणि पुन्हा एकदा चेंडू यशकडे गेला. यावेळेला पुन्हा एकदा विशाल सरळ बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव येते. 6 चेंडू आणि आता 25 धावांचं लक्ष समोर असेल. 6 चेंडू मध्ये 25 धावा. गोलंदाज कोण असेल गोलंदाजी ट्रॅकवर हे बघणं महत्वाचं असेल. घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 25 धावा.
स्वतः अजय घरतच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. हर्षिता 11 शिंदे गट 6 चेंडू आणि 25 धावा रोखायच्या आहेत. तर एका बाजूने डॉन गल्ली सुपर किंगचे 2 शिलेदार मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांना 6 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. एका बाजूने रोखण्यासाठी 11 खेळाडूंची धडपड, तर ह्या धावा करण्यासाठी 2 बॅटर. मात्र आपला पूर्णपणे जो खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळतात. आपला पूर्णपणे अजय घरतवर अटॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर 6 धावा येताना अजून 3 षटकारांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 19 धावांचं लक्ष समोर आहे. 5 चेंडूमध्ये 19 धावा. अजय घरत एका बाजूने आपण बघतोय हार्दिकला डाव्या हाताचा फलंदाज कर्णधार आहेत आणि पहिल्या चेंडूवर अजयचा षटकार. यावेळेला दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार येतोय. अजय घरत बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू फेकले गेलेत. 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. 4 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. या वेळेला आपण बघितलं तर टेन्शन आणि फक्त टेन्शन आहे ते हर्षिता 11 शिंदे गटाच्या गोलंदाज अजय घरतवर. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुनील घरत चापल बघायला मिळतात. तर प्रत्येक खेळाडू मात्र अजय घरतला समजवतोय की चेंडू कशा पद्धतीने हाताळायचा. असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये डॉन गल्ली सुपर किंग संघ बॅकफुटवर आहे, पूर्णपणे बॅकफुटवर आहे, इथून उभारी घेईल असं वाटत सुद्धा नव्हतं. परंतु कौतुक करेन मी हार्दिकचं. 4 चेंडू 13 धावा. उजव्याच्या बाहेर 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय आणि गडी बाद होताना 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. बघा नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेकला त्यामुळेच गडी बाद झालेला आहे. स्ट्राईक एंडवर फेकला असता कदाचित तर 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, कारण फास्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. तर अत्यंत जलद गतीने होती ती म्हणजेच मिस्टर हार्दिकची. 3 चेंडू विजयासाठी 12 धावा. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट वर्सेस सायनी साईदने 11 या 2 संघांदरम्यान सामना क्रमांक 6वा खानिवडे प्रीमियर लीग 20-25 पर्व 5वे आणि या 5व्या पर्वातील 6वा सामना आपल्याला बघायला मिळेल. अजय घरत मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळाला फलंदाजी करताना आणि तोच गोल्डन फॉर्म गोलंदाजीमध्ये ठेवेल का हे बघणं महत्वाचं असेल. उजव्या यष्टीच्या बाहेर फेअर डिलिव्हरी कारण तुम्ही सफल झाला होतात त्याचमुळे कदाचित हा चेंडू फेअर आपल्याला बघायला मिळाला. कौतुक करेन मी पंचांचं सुद्धा, कारण एका प्रोफेशनल म्हणजे MCA च्या पंचांप्रमाणे कामगिरी करताना बघायला मिळतात. अजय घरत 2 चेंडू 12 धावा. थोडीशी मात्र अडचण निर्माण झाली. दडपण आहे घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना. अजय घरत 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं डॉन गल्ली सुपर किंग अजून एका षटकार मारून सामन्यामध्ये परतेल, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू फक्त 1 धाव. हा एक्सपिरियन्स आहे. यावेळेला षटकार येतोय की झेल होतोय, तर इथे झेल सुटलाय. 4 धावा येतात म्हणजे 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. फेअर डिलिव्हरी केली तर इथे हर्षिता 11 शिंदे गट हा सामना जिंकू शकते. फक्त तुम्हाला योग्य टप्प्यावर चेंडू हाताळावा लागेल. परंतु इथे हर्षिता 11 शिंदे गट तेव्हाच हरेल जेव्हा अजय घरत चुकी करेल, वाईट किंवा नो फेकेल. नाहीतर हा सामना तुमच्या खिशामध्ये आहे. इथून डाऊन गल्ली सुपर किंग आपला नेट रन रेट सुधारण्याचा प्रयत्न करेल, चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न असेल. इथे 1 चेंडू 8 धावा. बोईसरचं मैदान होतं आणि भावेश पाटील तेंबोड्याचा खेळाडू होता. 1 चेंडू 15 धावांची गरज असताना त्याने त्या 15 धावा केल्या होत्या. 2 नो चेंडू पहिले टाकले, 2 नो चेंडूवर 2 षटकार आले होते अजय घरत. इथून आपण बघतोय हर्षिता 11 शिंदे गट संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण केली गेली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव पूर्ण होईल का तर नाही. इथे धावबाद होतोय फलंदाज. 1च धाव मिळेल. 7 धावांनी माफ करा 6 धावांनी हा सामना जिंकलेला आहे तो हर्षिता 11 शिंदे गटाने.
40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सायनी साईदने 11 एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने असेल गावदेवी स्पोर्ट. या दोन संघांदरम्यान